नमस्कार मंडळी. मग कशी दिसते ही नथ? सुंदर दिसण्यासाठी दागिने तर आपण सगळेच घालतो, पण दागिने हे फक्त स्त्रीचं सौंदर्य फुलवत नाही, तर एका मैत्रिणीप्रमाणे तिला शारीरिक दृष्ट्या मदत करतात. चला तर मग आपण बघूया नथीचे महत्व. मराठी परंपरेत नथ हे सौभाग्याचं लेणं मानलं जातं. लग्न समारंभ, सण, उत्सव आणि कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात नथ घातल्याशिवाय नऊवारी साडीवरचा आणि एकूणच पारंपरिक पेहरावाचा साज पूर्ण होत नाही. महाराष्ट्रात नथीचे काही फेमस प्रकार आहेत. त्यात ब्राह्मणी नथ, कारवारी नथ, पेशवेकालीन नथ. नथ घालण्यासाठी नाक टोचलेच पाहिजे असे काही नाही. आजकाल फ्रेशच्या नथीची क्रेज बघायला मिळते. चला तर मग बघूया नथ निवडायची तरी कशी. जर तुमचा चेहरा गोलाकार असेल तर थोडी लांबट नथ निवडा. जर तुमचा चेहरा लांबट असेल तर गोल नथ निवडा. नथ घालणे ही केवळ फॅशन नाही बरं का, तर आपल्या संस्कृती आणि आयुर्वेदानुसार तिचे स्त्रीच्या आरोग्याशी खोलवर नाते जोडले आहे. असे मानले जाते की नाकाच्या डाव्या बाजूला छिद्र पाडल्याने मासिक पाळीत होणाऱ्या वेदना कमी होतात, रक्ताभिसरण सुधारते, मन शांत राहते. या व्यतिरिक्त नथ हा सौंदर्याचा असा अलंकार आहे जो कोणत्याही काळात कोणत्याही वयात नथ परिधान करणाऱ्या स्त्रीचं सौंदर्य हे भुरळ पाडण्यासारखंच असतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट मध्ये तुमची फेवरेट नथ कोणती हे सांगायला विसरू नका. अशीच नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी फॉलो करा साक्षी स्पीक्सला.